आपण TETसाठी भूगोल विषय बघतोय आणि ते पण शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित जे आपण प्रश्न काढलेले आहेत ना, तर ते प्रश्न बघतोय. नंतर 21वा प्रश्न चालला आहे आपला. तर आपण बघूयात, खालीलपैकी कोणत्या विद्वानाच्या मते पृथ्वीची निर्मिती ही वायू व धूलिकणापासून झालेली आहे. तर इथं ऑप्शन दिलेले आहेत, जेम्स जीन्स, H. अल्फवेन, F. वायल आणि ओशमिडट. तर याचं उत्तर आहे ओशमिडट. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा सरासरी वेग किती आहे असं विचारले. म्हणजे सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा तिचा पृथ्वीचा जो सरासरी वेग आहे तो आहे 30 किलोमीटर पर सेकंद. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. एखाद्या वस्तूचे प्रकाश गुणोत्तर परावर्तकता परावर्तित प्रकाशात पाहिल्यास तिची दृश्य प्रखरता ठरविते. बुध ग्रहाची परावर्तकता ही पृथ्वीच्या परावर्तकतेपेक्षा खूप जास्त आहे, असं हे 2 विधानं दिलेले आहेत. या दोन्हीपैकी कोणतं योग्य आहे असं म्हटलंय. तर हे पहिलं विधान योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महासागर व समुद्र यामध्ये खालीलपैकी कशामुळे भरती येते. महासागर आणि समुद्रामध्ये जी भरती येते ना, ती कशामुळे येते असं विचारले. तर त्याचं ऑप्शन बघूयात आपण. सूर्याचे गुरुत्वबल, चंद्राचे गुरुत्वबल, पृथ्वीचे अपकेंद्रीय बल. तर हे जे आहेत ना, हे महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये जी भरती येते ती सूर्याच्या गुरुत्वबलामुळे येते, चंद्राच्या गुरुत्वबलामुळे येते आणि पृथ्वीच्या अपकेंद्रीय बलामुळे. म्हणजे हे तिन्ही कारणं जे दिलेत ते योग्य आहेत. म्हणून अ, ब व क. नेक्स्ट, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिनकाल आणि रात्रिकाल यांच्या अवधीत पडणारा फरक कशामुळे येतो. हे बघा, तुम्ही जो PYQचा अभ्यास केला असेल ना, तर हा प्रश्न जो आहे हा प्रश्न PYQमध्ये येऊन गेलेला आहे. तर त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ना, हे खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न आहेत. हे या प्रश्नामधले बरेचसे प्रश्न त्यामध्ये पडलेले आहेत, त्यामुळे आपण हे रिवाईज करतोय. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिनकाल आणि रात्रिकाल यांच्या अवधीत पडणारा फरक कशामुळे असतो. तर उत्तर आहे याचं, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर पृथ्वीचे स्वतःच्या सहाभोवती घूर्णन, दुसरं पृथ्वीचे लंबगोलाकृती कक्ष सूर्याभोवती परिभ्रमण, एखाद्या स्थानाची अक्षवर्ती स्थिती आणि चौथा आहे पृथ्वीचे स्वतःच्या कललेल्या आसाभोवती. म्हणजे पृथ्वीचे स्वतःच्या कललेल्या आसाभोवती परिवलन याच्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या ऋतूमध्ये दिनकाल आणि रात्रिकाल यांच्या अवधीत फरक पडतो. तर उत्तर काय येतं 4, ऑप्शन 4. तर नेक्स्ट, पुढील घटक लक्षात घ्या. पृथ्वीचे परिवलन, हवेचा दाब वारा, समुद्राच्या पाण्याची घनता आणि पृथ्वीचे परिभ्रमण आणि महासागरी प्रवाहावर खालीलपैकी कुठल्या घटकाचा प्रभाव करतो म्हटले. म्हणजे हे जे ऑप्शन दिलेले याच्यापैकी कुठला ऑप्शनचा म्हणजे कुठल्या ह्या गोष्टीचा महासागराचा जो प्रवाह असतो त्याच्यावरती प्रभाव पडतो असं विचारले आपल्याला. तर याचं उत्तर येतं की पृथ्वीच्या परिवलनामुळे पण हवेचा दाब वारा आणि समुद्राच्या पाण्याची घनता याच्यामुळे या महासागरी प्रवाहावर प्रभाव पडतो. तर अ, ब आणि क हे योग्य आहेत. नेक्स्ट बघूया, खालील गोष्टी लक्षात घ्या. विद्युत चुंबकीय प्रारण, भूऔष्णिक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण बल, भूपट्ट हालचाली, पृथ्वीचे परिवलन आणि पृथ्वीचे परिभ्रमण. तर काय विचारले की याच्याविषयी पृथ्वीच्या पृष्ठभागावर गतिशील बदल घडून येण्यास वरीलपैकी काय काय जबाबदार असतं. याचे जे दिलेले आहेत ना, याच्यापैकी पृथ्वीचे जो पृष्ठभाग असतो तो त्या पृष्ठभागावर गतिशील बदल घडून येतात ना, तर याच्यापैकी कुठलं कारण आहे असं विचारले. तर विद्युत चुंबकीय प्रारण हेच आपलं उत्तर काय याचं प्रश्नाचं. तर विद्युत चुंबकीय प्रारण हे पण येतं, भूऔष्णिक ऊर्जा याच्यामुळे पण होतं, गुरुत्वाकर्षण बलामुळे पण गतिशील बदल होतात, भूपट्ट हालचाली, पृथ्वीचे परिवलन आणि पृथ्वीचे परिभ्रमण. म्हणजे हे सगळेच वरील पैकी सर्व याच्यामुळे पृष्ठभागावर काय होतं, गतिशील बदल घडून येत असं. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे राज्यसेवा जे आलेले आहे 2014मध्ये ते प्रश्न इकडे दिलेत. म्हणजे का, तर काही प्रश्न जे आहेत ना ते जशाच तसे MPSCमध्ये विचारलेले प्रश्न जशाच तसे आपल्या TETमध्ये आलेले. त्यामुळे हे जे निवडून दिलेले काढून घेतलेले क्वेश्चन आहेत ना, हे आपण अभ्यासणार आहेत. तर 21 मार्च व 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवर्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते. तर ऑप्शन आहे हे बघा, ऑप्शन 4 दिलेत. तर आपलं उत्तर काय येतं 0°. 21 मार्च व 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवर्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते. तर 0° या अक्षवर्तावर.
सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौरशक्ती लघुतरंगाच्या स्वरूपात बाहेर पडते. याउलट पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही दीर्घतरंग लहरींच्या स्वरूपात बाहेर पडते. हे झालं विधान अ. दुसरं, पदार्थाचे तापमान जर अत्याधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण अत्याधिक असते. अशा प्रकारची ऊर्जा लघुतरंग स्वरूपात बाहेर पडते. हे दोन्ही ऑप्शन काय आहेत, म्हणजे दोन्ही विधान दिलेले आहेत, हे बरोबर आहेत. नेक्स्ट बघू, म्हणजे याचं उत्तर काय नाही, अ ब आणि अ ब दोन्ही बरोबर आहेत असं उत्तर आहे. एखाद्या अक्षवर्ताच्या एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळ्या असते. कारण पर्याय दिलेत. ऋतुपरत्वे सूर्यकिरणाने पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केला कोण बदलतो? दिवसाची लांबी बदलते, सूर्यापासूनचं अंतर बदलतं. वरीलपैकी सर्व. याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. नेक्स्ट बघूयात. पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावर सूर्याचे पृथ्वीवर प्रचलन सुमारे डॅश असते. तर याचं उत्तर आहे 1370 WM2. हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघू, पुढील कोणतं विधान योग्य आहे? पर्याय उत्तर दिले. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते, पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, हे सोपं आहे, कारण पृथ्वी हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. विरळ वातावरण, शुष्क नदीपात्र आणि -30°C ते -100°C तापमान. फोबोस हा एकमेव उपग्रह असं मंगळाविषयी सांगितलेलं आहे. तर वरील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते विचारलं गेलं आपल्याला. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत, अ आणि क आणि ड हे रॉंग आहेत. का? तर मंगळासंबंधी मंगळावर विरळ वातावरण आहे हे माहिती आहे, शुष्क नदीपात्र आहेत ना, तर हे 2 ऑप्शन बरोबर आहे आणि हे दोन्ही रॉंग आहेत. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते? तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे सोपं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्लुटोला आता ग्रह नाही मानत, तर काय मानतात? बटुग्रह असं मानलं जातं. तर आजचा पुरता आपण इथंच थांबूयात. आणि हे जे प्रश्न तुम्हाला असेच वाटत असले ना, तरी फक्त नजरेखालून जरी घाललात ना, तरी ते खूप खूप महत्त्वपूर्ण असे आहेत आणि हे खूप उपयोगाला येणार आहेत एक्झाममध्ये आपल्याला. कारण हे शालेय पाठ्यपुस्तकावरच आधारित प्रश्न आहेत, त्याच्यावरती काढलेले. आणि हे सगळे प्रश्न PYQs TETचे जे PYQs आहेत ना, ते तुम्ही बघा आणि हे प्रश्न बघा, हे सेम टू सेम जसं काही TETचे प्रश्न इथं आलेले आहेत असं. तर हे अभ्यासून घ्या असं मला वाटतं. तर थँक्यू.